Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In this lecture we try to discuss the very important term effective nuclear charge. S effective nuclear charge. आणि बाळा जर तुम्हाला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज समजायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय समजलं पाहिजे? न्यूक्लिअर चार्ज. काय समजलं पाहिजे तुम्हाला? न्यूक्लिअर चार्ज. सर्व विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारी टर्म आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. फार सोपी आहे राईट, पण कन्फ्युजन करते. आणि कन्फ्युजन कसं करते बघा, न्यूक्लिअर चार्ज आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. तर ते आता तुम्हाला जर न्यूक्लिअर चार्ज समजलं तर बाळांनो फार सोपं आहे. ते सोपं कसं आहे बघूया आपण. ओके, आता न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय बाळांनो? न्यूक्लिअर चार्ज म्हणजे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा चार्ज. मग न्यूक्लियस मध्ये चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह म्हणजे कोण? प्रोटॉन. मग न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय झालं? नंबर ऑफ प्रोटॉन्स. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय झालं? नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्सलाच काय म्हणतो आपण? ॲटॉमिक नंबर. म्हणजे न्यूक्लिअर चार्जच्या ऐवजी जर आपण ॲटॉमिक नंबर जरी म्हणलं तरी सुद्धा चालू शकतं. मग त्यांना न्यूक्लिअर चार्ज या शब्दामधून काय म्हणायचं आहे? तर न्यूक्लिअर चार्ज या शब्दामधून त्यांना म्हणायचं आहे अट्रॅक्शन. काय म्हणायचं आहे? अट्रॅक्शन. आता न्यूक्लिअर चार्ज म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण न्यूक्लिअर चार्ज पहिल्यांदा समजून घेऊया. तर बघा, न्यूक्लिअर चार्ज कार्बन आपण पकडला. मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर. मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला विचारला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. मग 6 काय झाला? तर 6 झाला बाळांनो न्यूक्लिअर चार्ज. मग 6 हे काय आहे? 6 हा नंबर आहे. 6 काय दर्शवतो? मॅग्निट्यूड दर्शवतो. काय दर्शवतो? मॅग्निट्यूड व्हॅल्यू दर्शवतो. कशाची मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड ऑफ अट्रॅक्शन. राईट, मॅग्निट्यूड ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कुणामध्ये? बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधल्या अट्रॅक्शनलाच काय म्हणायचं? थोडक्यात न्यूक्लिअर चार्ज म्हणायचं. तर बाळांनो न्यूक्लिअर चार्ज म्हणजे तुम्हाला काय कळालं? न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. राईट, आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन कॅरीज विथ चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कुठं असतो? केंद्रकामध्ये, न्यूक्लियसमध्ये असतो. म्हणून काय म्हणतात? न्यूक्लिअर चार्ज. ऍक्च्युली आपण असं म्हणायला पाहिजे न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह म्हणत नाहीत कारण की एक प्रकारचाच न्यूक्लियसमध्ये चार्ज असतो आणि तो असतो पॉझिटिव्ह. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय बाळांनो? नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर. आणि रफली आपण काय म्हणू शकतो? इट इज द मॅग्निट्यूड ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड. It is the magnitude of attraction exerted by electron from nucleus. न्यूक्लियसचं इलेक्ट्रॉनवरती असणाऱ्या अट्रॅक्शन फोर्सलाच काय म्हणायचं? न्यूक्लिअर चार्ज. मग सर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे समजण्यासाठी काय म्हणतोय सर्वांनी जरा लक्ष द्या. तर बाळांनो लेक्चर चालू आहे, हॉलमध्ये तुम्ही बसलाय, सर समोर बोलताहेत म्हणजे थोडक्यात मीच बोलतोय असं म्हणूया आपण. पहिल्या बेंचवरती जो विद्यार्थी बसलाय त्या विद्यार्थ्याला माझा आवाज कसा पोहोचेल? जास्त पोहोचेल. पण जो विद्यार्थी एक 10-12 बेंच नंतर शेवटी विद्यार्थी शेवटच्या बेंचवरती बसलेला आहे त्याला आवाज माझा कसा पोहोचेल? कमी पोहोचेल. म्हणजे बोलतोय मी तर एकाच इंटेन्सिटीनं, एकाच लाऊडनेसनं मी बोलतोय. पण पहिल्या बेंचवरती विद्यार्थी जो बसलाय त्याला माझा आवाज कसा पोहोचणार? जास्त. आणि शेवटी जो विद्यार्थी शेवटच्या बेंचवरती बसलाय त्याला आवाज कसा पोहोचणार? कमी. म्हणजे पहिला म्हणजे माझ्या जवळचा विद्यार्थी. राईट, मी म्हणजे कोण? मी म्हणजे न्यूक्लियस. माझा आवाज म्हणजे कोण? माझा आवाज म्हणजे न्यूक्लिअर चार्ज. माझा न्यूक्लिअर चार्ज म्हणजे माझा आवाज. हा आवाज पहिल्या विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचतो? जास्त पोहोचतो. शेवटच्या विद्यार्थ्याला कसा पोहोचतो? कमी पोहोचतो. पहिल्या विद्यार्थ्याला जो आवाज पोहोचतो तो म्हणायचं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि शेवटच्या विद्यार्थ्याला जो आवाज पोहोचतो त्याला सुद्धा म्हणायचं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जवळच्या विद्यार्थ्याला इफेक्टिव्ह आवाज कसा असतो? जास्त. शेवटच्या विद्यार्थ्याला इफेक्टिव्ह आवाज कसा असतो? कमी. म्हणजे याचा अर्थ काय? सिंपल आहे बाळांनो. कार्बन जर आपण एक्झाम्पल धरलं त्याच्यामध्ये प्रोटॉन जर 6 असतील, केंद्रक हे आहे. पहिल्या शेलमध्ये एस घर किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. ते आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये बघितले. कार्बनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p2 6 टोटल इलेक्ट्रॉन. पहिल्या गल्लीमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. न्यूक्लियसचे कसे असणार? जवळ.
राईट. दुसऱ्या गल्लीमधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून कसे असणार, लांब, मग अट्रॅक्शन कसं असणार, कमी. अट्रॅक्शन कसं असणार, कमी. मग सर तुम्ही सांगा, अट्रॅक्शन पहिले जवळच्या विद्यार्थ्याला आवाज मोठ्यानं पोहोचतो आणि शेवटी जो विद्यार्थी बसलेला असतो त्याला आवाज कमी पोहोचतो. त्याचं कारण काय, पहिल्या न्यूक्लियसच्या जवळचे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना अट्रॅक्शन इथे किती दाखवलं आपण, टोटल न्यूक्लिअर चार्ज किती आहे, 6 प्रोटॉन. पहिल्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला किती चार्ज पोहोचला, 5 प्रोटॉन. म्हणजे किती ताकद लागली, 5 प्रोटॉनची ताकद लागते. दुसऱ्या शेल मध्ये किती लागते, परत एस मधल्या बाळांनो किती लागते, 4 प्रोटॉनची. आणि शेवटच्या 2p राईट ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन फोर्स किती प्रोटॉनचा राहतो, 6 प्रोटॉन पैकी 3 प्रोटॉनचा पोहोचतो. राईट, म्हणजे 3 प्रोटॉनचा कॅन्सल होतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती 6 प्रोटॉनचा अट्रॅक्शन फोर्स असायला पाहिजे होता, पण जवळच्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन फोर्स जास्त राहतो, लांबच्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन फोर्स कमी राहतो. याचा अर्थ काही अट्रॅक्शन फोर्स काय होतो, कॅन्सल होतो. अट्रॅक्शनला कॅन्सल करण्यासाठी कोण पाहिजे, अट्रॅक्शनला कॅन्सल करण्यासाठी बाळानो पाहिजे रिपल्शन. आणि रिपल्शन कोणामध्ये होतं ते आपल्याला बघायचं आहे. याचा अर्थ ऍटम मध्ये बघा काय म्हणतोय मी, केंद्रकामध्ये कोण असतात, प्रोटॉन. बाहेर कोण असतात, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज असतो, मायनस. केंद्रकामध्ये चार्ज असतो प्लस, इलेक्ट्रॉनवरती चार्ज असतो मायनस. मग त्यांच्यामध्ये काय होईल, अट्रॅक्शन होईल. काय होईल, प्लस मायनस अट्रॅक्शन होईल. पण बाळांनो जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन मध्ये काय होईल, रिपल्शन होईल. या इलेक्ट्रॉनच्या जे रिपल्शनच्या कंडिशनला काय म्हणतात, इक्लिप्सिंग कंडिशन म्हणतात. तिथे रिपल्शन कसं असणार आहे, थोडक्यात मॅक्झिमम तिथे रिपल्शन असणार आहे. याचा अर्थ बाळांनो इलेक्ट्रॉन म्हणजे कुठला चार्ज सांगा बरं, निगेटिव्ह म्हणजे सेम चार्जेस काय असतं, रिपल्शन आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. अपोजिट चार्जेस प्लस मायनस अट्रॅक्शन, प्लस रिपल्शन, मायनस रिपल्शन. याचा अर्थ तुम्हाला काय कळाला, सेम चार्जेस मध्ये रिपल्शन होतं, अपोजिट चार्जेस मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. म्हणजे या इलेक्ट्रॉन मध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. म्हणजे बाळांनो अट्रॅक्शन फोर्स पण आहे, रिपल्शन फोर्स पण आहे. याचा अर्थ अट्रॅक्शन फोर्स पैकी काही फोर्स रिपल्शन काय करेल, कॅन्सल करेल. आणि कॅन्सल झाल्यामुळं त्याच्यावरची जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे, जो पोचणारा अट्रॅक्शन आहे, ते मात्र कसं असेल, 6 प्रोटॉनपेक्षा कसं असेल, इथं 6 प्रोटॉनपेक्षा कमी असेल. थोडक्यात पहिल्या गल्ली म्हणजे न्यूक्लियसच्या जवळचे इलेक्ट्रॉन त्यांच्यावरती अट्रॅक्शन फोर्स कसा आहे, 5 प्रोटॉनचा. 6 प्रोटॉनपैकी 5 प्रोटॉनचा पहिल्या गल्लीवरती. दुसऱ्या गल्ली मधल्या पहिल्या एस इलेक्ट्रॉनवरती 4 प्रोटॉनचा फोर्स आहे. आणि त्या दुसऱ्या गल्ली मधल्याच पी बाळांनो इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन फोर्स आपण रफली दाखवलेला आहे. राईट, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते कॅल्क्युलेट सुद्धा करणार आहे. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय स्लेटर्स रूल. ओके, ते आपण आपल्याला बघायचं आहे. आणि दुसऱ्या सेल मधल्या पी घरामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरती अट्रॅक्शन फोर्स कसा आहे, कमी. याचा अर्थ तुम्हाला काय कळलं मराठीमध्ये, न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन जे जवळ असतात त्यांच्यावरती अट्रॅक्शन फोर्स हा सर्वात जास्त असतो. न्यूक्लियस पासून बाळांनो इलेक्ट्रॉन जसा लांब जाईल तसा अट्रॅक्शन फोर्स काय होतो, कमी होत जातो. राईट. आणि मग बाळांनो जो खरा फोर्स आहे म्हणजे 6 प्रोटॉनपैकी 5 प्रोटॉन पहिल्या गल्लीमध्ये, 6 प्रोटॉनपैकी 4 प्रोटॉनचा फोर्स, 6 प्रोटॉनपैकी 3 प्रोटॉनचा फोर्स शेवटच्या इलेक्ट्रॉनवरती. याचा अर्थ हे जे लिहिले ना 5 प्रोटॉन 4 प्रोटॉन 3 प्रोटॉन, त्याला म्हणायचं बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे पहिल्या गल्लीमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त राहतो, दुसऱ्या गल्लीमध्ये कमी, तिसऱ्या गल्लीमध्ये जास्त. म्हणजे गल्लीचा नंबर कसा वाढत जाईल तसं बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो. व्हेरी सिंपल. बघा बरं इथं काय लिहिले आपण, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ व्हॉट इज मीन एन म्हणजे काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे गल्लीचा नंबर. गल्लीचा नंबर जवळची गल्ली एक पहिल्या नंबरची, दुसरी गल्ली तिसरी गल्ली. याचा अर्थ गल्लीचा नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीजेस. राईट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बाळांनो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस with increasing principal quantum number in which electron is present. Okay, very simple. आता दुसरं बांधले, for given shell attraction force कसा राहणार आहे, attraction force कुणासाठी जास्त राहणार आहे, राईट. NS has
हायर अट्रॅक्शन फोर्स दॅन NP इज हायर दॅन राईट ND इज हायर दॅन NF. याचा अर्थ बाळांनो ही दुसरी गल्ली आहे. दुसऱ्या गल्लीमध्ये अट्रॅक्शन फोर्स या 6 प्रोटॉनचा 2s मधल्या इलेक्ट्रॉन वरती जास्त राहणार का 2p इलेक्ट्रॉन मध्ये जास्त राहणार. तर 2s इलेक्ट्रॉन 2p पेक्षा न्यूक्लियसच्या जवळ आहे. जी ऑर्बिटल जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असणार त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स जास्त असणार. म्हणजे जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स हा जास्त राहतो. जे लांब आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स हा कमी राहतो. याचा अर्थ 6 प्रोटॉनला काय म्हणायचं, 6 कार्बनच्या 6 प्रोटॉनला म्हणायचं न्यूक्लिअर चार्ज. आणि त्या 6 प्रोटॉन पैकी म्हणजे फ्रॅक्शन कमी होणार आहे रिपल्शन मुळे. 6 प्रोटॉनचा जे अट्रॅक्शन फोर्स आहे तो रिपल्शन मुळे थोडासा काय होणार, कमी होणार. मग जो शिल्लक राहिलेला आहे त्याला म्हणायचं बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जची डेफिनेशन काय झाली, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जची डेफिनेशन काय झाली, द नेट न्यूक्लिअर चार्ज ऍक्च्युअली 6 प्रोटॉन पैकी किती एक्सपिरियन्स केला या इलेक्ट्रॉननी, 5 प्रोटॉनचा फोर्स एक्सपिरियन्स केला. याचा अर्थ द नेट लिहून घेऊ शकता बाळा तुम्ही, द नेट न्यूक्लिअर चार्ज ऍक्च्युअली फेल्ट अनुभवला फेल्ड बाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. परत एकदा बाळा बघा, द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस इज कॉल्ड एज न्यूक्लिअर चार्ज. आणि या 6 प्रोटॉन पैकी या इलेक्ट्रॉन वरती किती आहे, 5 प्रोटॉनचा फोर्स आहे. या इलेक्ट्रॉन वरती किती आहे, 4 प्रोटॉनचा फोर्स आहे. या इलेक्ट्रॉन वरती किती आहे, 6 पैकी 3 प्रोटॉनचा. म्हणजे हे 6 पैकी 5 प्रोटॉनचा फोर्स, 6 पैकी 4 प्रोटॉनचा फोर्स, 6 पैकी 3 प्रोटॉनचा फोर्स. म्हणजे हे 5 4 3 प्रोटॉनचा जो फोर्स आहे त्याला म्हणायचं बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जवळच्या इलेक्ट्रॉन वरती जास्त राहतो, लांबच्या इलेक्ट्रॉन वरती कसा राहतो, कमी राहतो. कोणत्याही गल्लीमध्ये थोडक्यात बाळांनो ही गल्ली किती मानूया आपण, 7वी गल्ली. 7व्या गल्लीमध्ये पहिलं घर जवळचं घर कुठलं असतं, न्यूक्लियसच्या NS. मग याच्यावरती अट्रॅक्शन कसं असणार, जास्त. याच्यावरती अट्रॅक्शन लांब गेला कमी, याच्यावरती अट्रॅक्शन त्याच्यापेक्षा कमी, याच्यावरती अट्रॅक्शन त्याच्यापेक्षा कमी. याचा अर्थ अट्रॅक्शन फोर्स हा येण्यासाठी कुठल्याही गल्लीतल्या कुठल्याही प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेल मधल्या S घरासाठी S ऑर्बिटल साठी अट्रॅक्शन फोर्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त राहतो. आता बाळांनो मला सांगा, या इलेक्ट्रॉन आणि या न्यूक्लियस मधलं जे अट्रॅक्शन फोर्स आहे ते अट्रॅक्शन फोर्स या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मधला जो अट्रॅक्शन फोर्स आहे या 3 इलेक्ट्रॉननी काय केला, रिपल्शन मुळे कमी केला. याचा अर्थ याचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इथं पोहोचणार आहे, याचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज या इलेक्ट्रॉन वरती पोहोचणार आहे तो या झेड पेक्षा ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज पेक्षा कसा असणार आहे, कमी. आणि कमी असण्याचं कारण कोण असणार, रिपल्शन. मग कमी करायचा म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज पेक्षा कमी असतो. म्हणजे काय केलं पाहिजे, झेड मधून काहीतरी वजा केलं पाहिजे. आणि वजा काहीतरी केलं तर वजा बाळांनो सिग्मा केला असं म्हणूया आपण. वजा सिग्मा म्हणजे काय, सिग्मा इज द शिल्डिंग स्क्रीनिंग कॉन्स्टंट. शिल्डिंग स्क्रीनिंग कॉन्स्टंट याचा अर्थ बाळांनो काय करत होतं बघा. आता शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंट असं का त्यांना शब्द दिला, तर बाळांनो न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये जो अट्रॅक्शन फोर्स आहे तो अट्रॅक्शन फोर्स या इलेक्ट्रॉननी काय केला, कमी केला. दॅट इज वाय दीज इलेक्ट्रॉन्स ऍक्ट एज अ शिल्ड. दीज इलेक्ट्रॉन ऍक्ट एज अ शिल्ड म्हणजे बाळांनो ढालीचं काम करतात, प्रोटेक्शनचं काम करतात, स्क्रीनिंगचं काम करतात. आणि मग एक नवीन इफेक्ट आला. कुठला इफेक्ट आला बाळांनो, शिल्डिंग इफेक्ट. आता शिल्ड कोण आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन का इनर इलेक्ट्रॉन. शिल्ड कोण करतंय, शिल्ड इनर इलेक्ट्रॉन का आउटर इलेक्ट्रॉन, इनर इलेक्ट्रॉन. म्हणजे बाळांनो शिल्डिंग इफेक्ट कोण दाखवतं, इनर इलेक्ट्रॉन दाखवतात, राईट. मग आता शिल्डिंग इफेक्ट कॉन्स्टंट ही झाली व्हॅल्यू, राईट. इफेक्ट आपल्याला बघायचं, इफेक्ट कोण दाखवतं, इनर इलेक्ट्रॉन. कुणावरती दाखवतात, आउटर इलेक्ट्रॉन वरती दाखवतात. आणि न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधला अट्रॅक्शन फोर्स वाढवतात का कमी करतात, सांगा बरं. न्यूक्लियस, व्हॅलन्स, इंटरव्हेनिंग इलेक्ट्रॉन, इनर इलेक्ट्रॉन
आउटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं अट्रॅक्शन आतमधले इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय करतात, कमी करतात. लांबच्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन फोर्स हा कमी पोहोचतो. म्हणजे अट्रॅक्शन काय करतात, कमी करतात. मग व्हॉट इज मीन बाय स्क्रीनिंग शिल्डिंग इफेक्ट. आता ते दाखवतो कोण बाळानो, द इफेक्ट, राईट, द इफेक्ट शोन बाय द इफेक्ट ऑफ कुठला, इनर इलेक्ट्रॉन का आउटर इलेक्ट्रॉन. द इफेक्ट शिल्डिंग इफेक्ट ना, द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन कुणावरती, ऑन आउटर इलेक्ट्रॉन. लिहून घेऊ शकता तुम्ही बाळानो, द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन ऑन आउटर इलेक्ट्रॉन टू डिक्रीज द अट्रॅक्शन आणि इन्क्रीज द अट्रॅक्शन. सोपं आहे. लांब झाल्याचं अट्रॅक्शन काय होतं, कमी होतं. म्हणजे काय म्हणणार, द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन, द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन ऑन outer electron to decrease the attraction between nucleus and outer electron, right. न्यूक्लियस मधलं आउटर इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन कमी करण्याचं काम कोण करतंय, इनर इलेक्ट्रॉन करतात. द इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन ऑन आउटर इलेक्ट्रॉन टू डिक्रीज द अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस and outer electron is called as what, is called as shielding effect, screening effect. आता मला सांगा बाळांनो, हा जो इफेक्ट न्यूक्लिअर चार्ज आहे तो तुम्ही इथं लिहिलाय, इथं आपण रफली लिहिलाय, तो आपल्याला खरं कॅल्क्युलेट करता येतो का? यस, आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. कोणत्या इक्वेशन ने कॅल्क्युलेट करता येतो? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे हे 5 प्रोटॉन 4 प्रोटॉनचा 3 प्रोटॉनचा चार्ज, ओके, अट्रॅक्शन म्हणूया आपण. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज इक्वल टू झेड. झेड म्हणजेच काय बाळांनो, ऍटॉमिक नंबर, झेड मायनस सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, शिल्डिंग स्क्रीनिंग कॉन्स्टंट. आणि हा सिग्मा, हा जो सिग्मा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. हा सिग्मा, राईट, हा सिग्मा कसा कॅल्क्युलेट करायचा. सिग्मा बाळांनो, स्लेटर इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. स्लेटरनं काही नियम सांगितले आणि त्या नियमाच्या आधारे आपल्याला सिग्मा स्क्रीनिंग कॉन्स्टंट, राईट, शिल्डिंग कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. ते आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. ओके, आता बघा पिरियडिक टेबल मध्ये आपण हा, राईट, सिग्मा आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा चेंज होतो ते सुद्धा आपण प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन करून बघणार आहोत. पिरियड मध्ये बघा, पिरियड मध्ये कुठं लेफ्ट, पिरियड कसे असतात, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज पिरियड. फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होतं, सिग्मा वाढतो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअरचा सुद्धा वाढतो. याचा अर्थ फ्रॉम लेफ्ट टू राईट in the period, across the period, from left to right, right, shielding constant increases, effective nuclear charge both the increases. From left to right, both the increases. From left to right, both the increases. both म्हणजे कोण, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सुद्धा वाढतो. पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडं जसं आपण जाईन तसं स्क्रीनिंग कॉन्स्टंट सुद्धा वाढत जातो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सुद्धा वाढत जातो. समजते का? ओके. आणि ग्रुप मध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम, ग्रुप मध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम कोण वाढतं आणि कोण कॉन्स्टंट राहतं. बानो सिग्मा, याचा अर्थ काय, स्क्रीनिंग कॉन्स्टंट इन्क्रीजेस बट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑलमोस्ट रिमेन्स कॉन्स्टंट. आपण एक्झाम्पल घेणार आहे. इकडून डावीकडून उजवीकडे पिरियड मध्ये दोघं कसे वाढत जातात, वरून खाली ग्रुप मध्ये शिल्डिंग कॉन्स्टंट वाढत जातो, मात्र इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा कॉन्स्टंट राहतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचा आहे. जर बाळांनो समजत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.